हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत, क्लास 6 मॅथ्समधला. तर प्रॅक्टिस सेट 5.2 पाहण्या अगोदर आपण काय करूया, काय करायचं आहे ते बघूया. मेथड्स ऑफ फाइंडिंग GCD म्हणजे आपल्याला फाइंड द GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स, म्हणजे GCD फाइंड आउट करायचं आहे. GCD म्हणजे काय? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन. आता बघा, GCD फाइंड करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल आहे. आता बघा, ही जी पद्धत आहे ही कशी आहे बघा. फाइंड द GCD ऑफ नंबर्स 12 अँड 16. हे जे सांगितले, काय केले? द डिव्हिजर ऑफ नंबर्स. आता पहिल्यांदा ह्या 12चे डिव्हिजर्स म्हणजे ह्या 12 हा नंबर कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात आहे त्या संख्या लिहिलेत. 1 2 3 4 6 आणि 12. म्हणजे 1ने 12 भाग जातो, 2ने जातो, 3ने जातो, 4ने जातो, 6ने जातो आणि 12 जातो. त्या पद्धतीने 16 हा जो नंबर आहे तो कोणकोणत्या नंबरच्या टेबलमध्ये येतो ते नंबर्स इथे लिहिलेले आहेत. 1 2 4 8 आणि 16. आता याच्यामध्ये काय करायचं, हे जे कॉमन डिवायझर आहेत की नाही, 1 1 2 2 त्यानंतर 4 4, या कॉमन डिवायझरमध्ये सगळ्यात मोठा डिवायझर कोणता आहे तो बघायचा. 4 नंतर कोणता आहे का मोठा? 8 इथे आहे का? नाही. 6 इथे आहे का? नाही. म्हणजे 4 हा सर्वात मोठा झाला, म्हणून याचा GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काय आला? 4 आला. ही पद्धत आहे. आणि त्यानंतर दुसरी पद्धत जी आहे ती व्हर्टिकल आहे. तर आपण चला आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सोडवूयात. प्रॅक्टिस सेट 5.2 मधला पहिला क्वेश्चन बघा काय आहे. फाइंड द GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स 36 अँड 48. 36 आणि 48 पहिला क्वेश्चन काय आहे? 36 आणि 48 या नंबरचे आपल्याला GCD फाइंड आउट करायचे आहेत. मी आता इथं लिहिते, फाइंड GCD कसं फाइंड आउट करणार आहात तुम्ही बघा. आता काय करायचं, आपण सर्वप्रथम काय करूया, हे 36 जे आहे ते इथे लिहूया. त्यानंतर हे 48 आणि हे अशी लाईन मारून घेऊया. त्यानंतर बघा, आता हा जो नंबर आहे ह्या दोन्ही नंबरला कोणत्या संख्येनं भाग जातो ते बघायचं. कोणत्या संख्येनं दोन्ही नंबरला भाग जातो. आता ह्या दोन्ही नंबरच्या वन्स प्लेसला 6 आहे, याला 8 आहे, म्हणजे ह्या दोन्ही नंबरला 2 न भाग जातो. डिव्हिजिबल आहे दोन्ही नंबर्स 2D, म्हणून इथे 2 लिहिलं. आता बघा, 2 1 जा 2, इथं 1 राहिलं. 6 2 8 जा 16, इथं 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. आता जर असं डायरेक्ट आपल्याला करता नाही आलं तर हे असं करायचं. हा इथं भागाकार करायचं. 36 आहे की नाही, 36 डिवायडेड बाय 2 करायचं. 2 1 जा 2, इथं 1 राहते. 6 2 8 जा 16. हा जो भागाकार आला तो इथे लिहायचा. कळलं? डायरेक्ट नाही करता आलं असं करून तुम्ही इथं लिहिलं तरी चालतं. आता परत बघा, ह्या परत दोन्ही नंबरला 2 न भाग जातो, म्हणून काय लिहिलं मी इथं? 2 लिहिलं. 2 9 जा 18 आणि 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता मला सांगा, 9 आणि 12, 9ला 2 न भाग जातो का? नाही जात. पण 12ला जातो. पण दोन्ही नंबरला 12 त्या संख्येनं दोन्ही पण नंबरला भाग गेला पाहिजे. आता 9ला 3 न भाग जातो आणि 12ला पण 3 न भाग जातो, म्हणून इथं काय लिहिलं? 3. 3 3 जा 9, 3 4 जा 12. आता बघा, GCD ऑफ 36 अँड 48चा काय आला बघा. हे का कोणकोणते नंबर आहेत? 2 इंटू 2 इंटू 3. हे जे नंबर येतात का नाही, ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 इंटू 2 इंटू 3. काय आलं? 2 2 जा 4, 4 3 जा 12. काय GCD आला? 12. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. 31 आणि 2. 31 आणि 2. आता बघा, इथे 31 लिहिलं, इथे काय लिहिलं? 2 लिहिलं आणि इथून इकडं. आता मला सांगा, 2च्या टेबलमध्ये 31 आहे का? नाही. आणि 31च्या टेबलमध्ये पण 2 नाही, म्हणजे हे दोन्ही नंबर कोणत्याही एका संख्येच्या पाड्यात येत नाहीत, म्हणून काय. आता बघा, 31 आणि 2 हे दोन्ही नंबर कोणत्याच एका संख्येच्या पाड्यात येत नाहीत, म्हणून काय केलं आपण? फक्त 1नेच 31ला भाग जातो, म्हणून इथं 31 1 31 आणि 1 2 जा 2. आता म्हणून या दोन्हीचा GCD काय आला? तर फक्त 1च येणार. फक्त एकच इथं ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे 1, म्हणून GCD ऑफ 31 अँड 2 इज इक्वल टू 1. ओके. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा काय आहे.
आपल्याला GCD फाइंड आउट करायचं आहे 65 अँड 13. 65 अँड 13. आता बघा मगासारखंच आपण अशा लाईन मारून घेतलं, इथे 65 लिहिलं, इथं 13 लिहिलं. आता मला सांगा 65 आणि 13 कोणत्या नंबरच्या पाड्यात आहेत सांगा बरं. 2 न ह्या दोन्हीला भाग जातो का? नाही जात, कारण ह्याच्या वन्स प्लेसला म्हणजे ह्याच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ह्याला 2 न भाग जातो. पण ह्याला 2 नही भाग जात नाही आणि 3 नही या 13ला भाग जात नाही. आपल्याला एकाच संख्येनं दोन्ही संख्येला भाग जायला पाहिजेत. मग आपण काय करूया, आता बघा 13 1 13 आणि 13 5 65, म्हणून इथे काय लिहूया 13 लिहूया. आता 13 1 13 आणि इथं 13 5 65. मग GCD ऑफ 65 अँड 13 इज इक्वल टू कायला 13 आहे. असं एकच इथं नंबर आला त्यामुळं ॲज इट इज आपण 13 लिहिलं. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा काय आहे आपला 108 अँड 132. 108 अँड 132 हा चौथा क्वेश्चन आहे. आपल्याला आता GCD फाइंड आउट करायचा आहे. मग इथे मी लिहिलं 108, इथे लिहिलं 132, इथून एक अशी लाईन मारली, इथून एक लाईन आणि हे असं. आता ह्याच्या वन्स प्लेसला 8 आहे आणि इथं 2 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं या संख्येच्या जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर असेल तर ते नंबर 2 न डिव्हिजिबल असतात. आता इथे 8 आहे 2 आहे म्हणून हे दोन्ही नंबरही 2 न डिव्हिजिबल आहेत. आता बघा 2 5 10, 2 4 8, 2 6 12, इथं 1 केलं, 2 6 12, इथं परत मी 2 लिहिलं का तर हे दोन्ही नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत. 2 2 4, 2 7 14, 2 3 6, 2 3 6. आता परत बघा आता हे नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत का? नाहीत, 2 न डिव्हिजिबल नाहीत कारण ह्याच्या वन्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 आहे. पण हे दोन्ही नंबर 3 न डिव्हिजिबल आहेत म्हणून 3 लिहिलं. 3 9 27 आणि 3 1 3, 3 1 3. आता हे जे दोन नंबर आहेत हे कोणत्याच एका संख्येच्या पाड्यात येत नाहीत म्हणून आपण इथे स्टॉप करणार आहोत आणि ह्याचा GCD लिहिणार आहोत. GCD ऑफ 108 अँड 132 इज इक्वल टू या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 2 × 3 इज इक्वल टू 2 2 4, 4 3 12. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन 5 बघा काय आहे 30 20 अँड 48. 30 20 अँड 48. आता 3 नंबर आहेत. आता आपण मगाशी काय करतो ते दोन्ही नंबर एका संख्येच्या पाड्यात येतात का ते आपण पाहत होतो. पण आता तिन्ही नंबर एका संख्येच्या पाड्यात आहेत का ते पाहिजे. तिन्ही नंबर असतील तरच तो नंबर लिहायचा. आता ह्या तिन्हीच्या 48 आहे सॉरी एकक स्थानी 0 0 आणि इथं 8 आहे त्यामुळे हे 2 डिव्हिजिबल आहे. 2 लिहिलं. 2 1 2, 2 5 10, 2 1 2 0, 2 2 4, 2 4 8. ओके. आता एकच मिनिट इथं 20 नाही आहे 24 आहे. 2 1 2, 2 2 4 सॉरी इथं 24 आहे. 30 24 आणि 48 आहे. 2 1 2, 2 5 10, 2 1 2, 2 2 4, 2 2 4, 2 4 8. आता हे तिन्ही नंबर परत 2च्या टेबलमध्ये येतात का बघायचं. हा येतो का येतो, हा येतो का येतो, पण हा येतो का येत नाही. त्यामुळे इथं 2 मी लिहू शकत नाही. मग कोणत्या नंबरच्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात तर 3च्या पाड्यात 3 येतात बघा. 3 5 15, 3 4 12, 3 8 24 झाला. आता हे सगळे नंबर परत कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात का नाही. मग याचा GCD जो आहे तो फक्त एवढाच झाला म्हणून काय लिहिणार मी परत GCD ऑफ 30 20 अँड 48 इज इक्वल टू ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 3 किती झालं 2 3 6. ओके. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा काय आहे क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 असा आहे की द लेंथ अँड द ब्रेथ ऑफ अ रूम आर 15 meters अँड 9 meters
एका रूमची लांबी आणि रुंदी 15 आणि 9 मीटर आहे रिस्पेक्टिवली. तर व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच टाईल ऑफ बी लेड इन अ स्क्वेअर टाईल्स इन दिस ग्रुप. म्हणजे त्या टाईलची लांबी किती पाहिजे हे आपल्याला विचारले. मग आपण काय करणार आहोत, तर या दोन्हीचा आपल्याला GCD फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, GCD 15 आणि 9चा GCD फाइंड आउट करायचा आणि मग सांगायचं आपल्याला मॅक्झिमम लेंथ किती पाहिजे ते. ओके, मग GCD फाइंड आउट करूया. कशाचा GCD फाइंड आउट करायचा आपल्याला, GCD ऑफ 15 अँड 9. आता बघा, मी इथे 15 लिहिलं, इथं 9 लिहिलं, इथं 3. ह्या दोन्ही संख्येला 3 भाग जातो म्हणून मी इथं 3 लिहिलं. 3 5 जा 15, 3 3 जा 9. आता हे दोन्ही नंबर कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाहीत म्हणून याचा GCD काय आला, फक्त 3. GCD ऑफ 15 अँड 9 इज इक्वल टू 3. मग किती पाहिजे आपल्याला बघा, द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच टाईल इज 3 मीटर. द लिहायचं परत, द मॅक्झिमम लेंथ ऑफ each tile is 3 मीटर. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन 3 काय आहे बघा लगेच. अ शॉपकीपर हॅज 2 rolls of cloth of length 90 meter and 120 meter. He wants to cut both of rolls into pieces of equal maximum length. What can be the maximum length of each pieces? इक्वल लेंथ म्हणजे त्यांना ते पीसेस कट करायचे, तर त्याची लेंथ किती पाहिजे हे त्यांनी विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला GCDच फाइंड आउट करायचा आहे. ह्या दोन्हीचा 19 आणि 120चा GCD फाइंड आउट करायचा आहे. 90 मीटर आणि 120. मग इथे मी लिहिलं 90, इथे लिहिलं 120. बघा, हे दोन्ही नंबर 2 डिव्हिजिबल आहेत म्हणून 2 लिहिलं. 2 4 जा 8, 1 काय राहिलं, 2 5 जा 10. इथं बघा 2 6 जा 12, 0. आता हा 2 डिव्हिजिबल आहे नंबर, पण हा 2 डिव्हिजिबल नाही म्हणून मी काय लिहिलं, हे दोन्ही नंबर 5 डिव्हिजिबल आहेत म्हणून मी इथं 5 लिहिलं. 5 9 जा 45, 5 1 जा 5, 5 2 जा 10. आता परत हे दोन्ही नंबर 3 डिव्हिजिबल आहेत. आता हे डिव्हिजिबल आहेत की नाही यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल्स पाठ असणं गरजेचं आहे. मराठीमध्ये कसोट्या ज्या असतात की 2ची कसोटी, 3ची कसोटी, ह्या कसोट्या जर पाठ असतील तर तुम्हाला पटकन ओळखता येतं कोणता नंबर कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे. मी कसं ओळखलं नंबर डिव्हिजिबल आहे 5नं, याच्या एकक स्थानी 5 आहे, याच्या एकक स्थानी 0 आहे. जर एक संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो, म्हणजे तो नंबर 5ने डिव्हिजिबल असतो. 2ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर तो डिजिट जो आहे, तो नंबर जो आहे तो 2ने डिव्हिजिबल असतो. 3चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे, त्या दोन्ही संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर तो नंबर 3ने डिव्हिजिबल असतो. त्या पद्धतीने बघायचं. तर बघा, 3 3 जा 9, 3 4 जा 12. आता हे जे 2 नंबर आहेत हे कोणत्या संख्येच्या टेबलमध्ये येत नाहीत, म्हणजे उत्तर आपलं ह्या 3 नंबरचा मल्टिप्लिकेशन येणार आहे. पहिल्यांदा लिहायचं GCD ऑफ 90 अँड 120 इज इक्वल टू 2 × 5 × 3. 5 2 जा 10, 10 × 3 30 मीटर. मग तुम्ही काय लिहिणार, मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच पीसेस इज 30 मीटर. ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन 4 काय आहे बघा. अ गार्लँड सेलर हॅज 48 रेड अँड 60 व्हाईट रोज. ही वॉन्ट्स टू मेक अ सेपरेट गार्लँड्स ऑफ बोथ टाइप्स ऑफ फ्लॉवर्स. इफ द नंबर ऑफ फ्लॉवर्स इन ईच गार्लँड इज द सेम, देन व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्लॉवर्स इन ईच गार्डन. म्हणजे दोन्हीकडे मॅक्झिमम किती फ्लॉवर्स असायला हवेत. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 48 आणि 60चा डिस फाइंड आउट करायचा आहे. कोणकोणते नंबर आहेत, 48 आणि 60. 48 60. ओके, हे दोन्ही नंबर 2 डिव्हिजिबल आहेत म्हणून मी इथे काय लिहिलं, 2 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 3 जा 6 0.
आता परत हे दोन्ही नंबर 2 डिव्हिजिबल आहेत. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 5 जा 10. पण आता हे दोन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत का? ह्या दोन्ही संख्येला 2 न भाग जातो का? जात नाही. हे दोन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल नाहीत. म्हणून मी काय विचार केला, 3 ने डिव्हिजिबल आहेत का बघूया. 3च्या पाड्यामध्ये हे दोन्ही नंबर येतात का पहा. येतात की नाही. 3 4 जा 12, 3 5 जा 15. म्हणून इथं काय लिहिले 3. 3 4 जा 12, 3 5 जा 15. बरं आता बघा हे दोन्ही नंबर कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत का? नाहीत. म्हणजे ह्या 2 नंबरचा GCD काय आला, ह्या 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन. म्हणून काय लिहिणार आपण, GCD ऑफ 48 अँड 60 इज इक्वल टू 2 × 2 × 3. मग काय येणार, 2 2 जा 4, 4 3 जा 12. मग आपण आता ह्याचा आन्सर काय लिहिणार आहे, द मॅक्झिमम number of flowers in each garland is 12 flowers. किंवा the 12 flowers in each garland असं लिहिलं तरी चालेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.